महत्त्वाचा अधिकार असताना मी CID ऑफिस आपण हे वाल्मिक कराड यांचं आत्मसमर्पण या क्षणी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये सातत्याने त्यांना अटक करावी अशी मागणी गेले काही दिवस होत होती। त्यांचं नाव हे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सातत्याने चर्चेत होतं आणि त्यानंतर या संदर्भामध्ये त्यांनी नुकताच एक व्हिडिओ प्रकाशित केला होता जो आपण थोड्या वेळापूर्वी पाहिला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की खंडणीच्या बाबतीमध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या बाबतीत मला अटकपूर्व जामीन देण्याची मला हक्क असताना सुद्धा मी सरेंडर होतो। अपडेट देत आहेत निकी, काय अपडेट आहे? कार्यकर्ते या ठिकाणी गर्दी आहे। आपण जर बघितलं तर त्यांना आतमध्ये आणण्यात आहे। अधिकारी या ठिकाणी आहेत। 2 गाड्यातून ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कार्यकर्ते दादा या ठिकाणी पोहोचले साहेब, आपण बघतोय वरिष्ठ अधिकारी देखील आहेत। सगळ्यांना बाहेर काढलं जात आहे। CIDचे ऑफिस आहे पुण्यातील। या ठिकाणी वाल्मिक कराड या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांचं प्रोटेक्शन देखील या ठिकाणी पूर्ण तैनात करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहेत। जर आपण बघितलं तर वरच्या मजल्यावर आता त्यांना या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। खंडणीचा त्यांच्यावर गुन्हा सध्या दाखल आहे, परंतु आता जर आपण बघितलं तर वरच्या मजल्यावर जिथे महिला दिसत आहेत, पोलीस दिसत आहेत, या ठिकाणी वाल्मिक कराड पोहोचलेले आहेत। आताच 2 गाड्यातून काही कार्यकर्त्यांसह ते या ठिकाणी आपण वरच्या मजल्यावर बघतोय आताच दाखल झालेले आहेत आणि प्रचंड मोठा गदारोळ आपल्याला पुण्यातील CID ऑफिसमध्ये पाहायला मिळतोय। गेले 3-4 दिवस सातत्याने CID कडून प्रेशर वाढवण्यात आलेलं होतं। एवढंच काय तर त्यांचे वेगवेगळे खाते असतील, वेगवेगळे जे जमिनी आहेत, प्रॉपर्टी आहेत, ते या ठिकाणी सील करण्याची तयारी केलेली होती। एवढंच काय तर त्यांचे बँक अकाउंट देखील आरोपींचे या ठिकाणी सील करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड आत्ताच अर्थात 5 मिनिटं झालेली आहेत ते या ठिकाणी पोहोचले। CIDचे काही वरिष्ठ अधिकारी आपल्यासोबत इथं आहेत, त्यांच्याशी थेट आपण बोलायचा प्रयत्न करूयात। अगदी पोलिसांकडून सगळ्यांना इथं विनंती केली जाते आणि बाहेर काढले जाते। आतमध्ये अर्थात आपण जे दाखवले ते आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू। तर दाखल झालेले आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत, तर इन्स्पेक्टर आहेत, तर दाखल झालेत, पोहोचलेत। आपण पोलिसांनी आणले ते स्वतः आलेत नाही का? तर सरेंडर झालेत अर्थात सांगू शकतो किती लोक सरेंडर झालेत? वाल्मिक कराड एकटे आलेत, तर सोबत कोण कोण आले? कार्यकर्ते आहेत आतमध्ये। काय कारवाई पुढे असणार? एकटेच आहेत सध्या तरी। काय कारवाई पुढे असणार सांगता येणार अजून कोण कोण आलेले आहेत ते? बरं सर हे लोक कार्यकर्ते आहेत, त्यांना तुम्हाला आमच्या याच्याकडून दिले जाईल। अधिकारी वरिष्ठ अधिकारी तुम्हाला कन्वे करतील सगळी माहिती। तर आता आपण सरेंडर झालेलं आहेत, अटक करणार आहोत त्याला? हो सर आपण हे बघतोय वरिष्ठ अधिकारी आहेत CIDचे। सर आपण बघतोय आतमध्ये वाल्मिक कराड, जी अर्थात सगळ्यात मोठी बातमी आहे सध्याच्या क्षणाची। वाल्मिक कराड पुण्यातील CID ऑफिसमध्ये या ठिकाणी येऊन सरेंडर झालेले आहेत। आतमध्ये जर आपण बघितलं तर काही कार्यकर्ते आहेत। तुम्ही कुठून आलात? बघितलं हे काही कार्यकर्ते बाहेर देखील मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांचा। कार्यकर्ते या ठिकाणी गर्दी करतात। सकाळपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पुण्यातील या CID ऑफिसच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत होतो आणि आता जरी आपण बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्यात मोठी बातमी म्हणजे अर्थात ज्याचा सातत्याने टीम्स फॉर्म करण्यात आलेले होते, पोलीस या ठिकाणी शोध घेत आहेत, CIDची टीम पूर्ण शोध घेत होती, ते या ठिकाणी सरेंडर झालेले आहेत। आपण गेल्या तासाभरापासून चालवतोय की ते सरेंडर होऊ शकतात, मात्र आत्ताच 5 मिनिटापूर्वी वाल्मिक कराड यांनी या ठिकाणी सरेंडर केलेलं आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा आतमधली परिस्थिती दाखवतो, ज्या ठिकाणी आतमध्ये दाखल झालेले आहेत CIDचे अधिकारी सगळ्यांना बाहेर काढतायत, जसं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत। हे समोर जे आपण बघतोय या ठिकाणी हे वरिष्ठ अधिकारी आहेत, CIDचे इन्स्पेक्टर आहेत, त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। सर आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो, त्यांना आलेले सरेंडर झालेले नाही सांगता येणार मला।
मी एकंदरीत असं दिसतंय की कोणीही अधिकारी आता बोलणं टाळतायत. आपण मंदारकडे जाऊया. आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी सुद्धा आपल्या सोबत आहेत. मंदार, एकंदरीत या प्रकरणामध्ये महत्वाचा टप्पा वाल्मिक कराड आता शरण आलेले आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्या शरण याच्या टर्म्स काही कळलेल्या आहेत